पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। 13वी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा. ज्ञानेश्वरांची सर्वात मोठी शिवी आहे, त्यांना मूर्खपेक्षा जास्त बोलता येत नाही. ते मूर्ख नाही तर गावंढा एवढंच म्हणतात. याच्यापेक्षा मोठ्या सगळ्या त्याचं खातं तुकाराम महाराजांकडे दिलेलं आहे. त्यामुळे जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. म्हणाले त्यांना काय कळतंय, सांख्य म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय, त्यांना काही कळत नाही. म्हणाले सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न. ते स्वाभाविक अज्ञानात आहेत म्हणून त्यांना सांख्ययोग या दोघांच्या मध्ये भेद जाणवतो. एरवी दीपाप्रती काई अनान प्रकाश वाहती. म्हणाले एरवी 4 पणत्या लावल्या तर प्रत्येक पणतीला काही प्रकाशाची जातकुळी वेगळी आहे. सगळ्या पणत्या सारखाच प्रकाश देतात. सगळ्या पणत्यांच्या ठिकाणी प्रकाशाची जात एकच आहे. एकदा आम्हाला इथे प्रकाश पाहिजे आहे म्हटल्यावर आम्ही काय वापरलं आहे हे महत्त्वाचं नाही, पडलेला जो प्रकाश आहे तो एकच आहे. आणि म्हणून म्हणाले प्रकाशो आहाती पै सम्यक एके अनुभवे. म्हणाले एकाचाच चांगला अनुभव घेऊन सम्यक एके अनुभवे जिही देखिले तत्व आघवे. ज्यांनी सर्व तत्व म्हणजे तत्वज्ञान म्हणजे परमात्म तत्व म्हणजे परमात्मा
ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. ज्यांना त्याची जाण आली त्यांना हे दोनही मार्ग वेगळे आहेत असं वाटत नाही. आपल्याकडे त्याच्या अनेक कथा आपल्या पुढे सांगता येतील की प्रवृत्ती आणि निवृत्ती या संत सत्पुरुषांच्याकडे वेगळी नाही. आपण म्हणजे उत्तराखंडातले चारधाम करायला जातो तेव्हा आपण ऋषिकेशला जातो. ऋषिकेशला गेलो की तो स्वर्गाश्रम आहे मोठा. काली कमलीवाले बाबा, ज्यावेळी काली कमलीवाले बाबा होते त्यावेळी त्यांची प्रसिद्धी फार मोठी होती. अगदी साध्या माणसासारखे तिथे येऊन राहिलेले होते. ते आपल्याकडून लोकांना काय द्यायचे? गोर गरीब मनुष्य जेव्हा चारीधामाच्या यात्रेला निघायचा, केदार नारायण करणं गोरगरीबाला फार अवघड आहे. थंडी एवढी आहे, पायात घालायला काही नाही, तिथे बर्फ पडतं, हवा इतकी भरभर बदलते. काय गंगोत्रीला आणि जमुनोत्रीला बदलत नाही असं नाही, पण ते अजून अवघड आहे. तर जो मनुष्य वरती निघाला म्हणजे उत्तराखंडाची यात्रा करायला, हरिद्वार किंवा ऋषिकेश सोडलं की वर डोंगरातच जावं लागतं. निघाला की ते त्याला एक कांबळं द्यायचे. ते त्यांचं काळं कांबळं असे आणि म्हणून त्यांना काली कमलीवाले बाबा असं त्यांचं नाव पडलं. मोठा खूप लोकांच्या करता कार्य केलं त्यांनी. एक असाच श्रीमंत मनुष्य दिल्लीहून आला, म्हणाला बाबा तुमचं खूप नाव ऐकून आलोय मी, तर तुम्हाला नमस्कार करतो, मला काही संतान नाही, पुढच्या वर्षी पेढे घेऊन ये म्हणाले. आणि गेला तो घरी, त्याला मुलगा झाला. पुढच्या वर्षी आले, पेढे घेऊन आले. म्हणे बाबा मेरे लायक कुछ सेवा आप बताइए. त्यांनी सांगितलं एक काम कर, ही गंगेचं 2 तीर आपण पाहिलंय, ऋषिकेशची गंगा केवढी रुंद आहे. ह्या तीरावरून त्या तीरावर जाणं मोठं कठीण आहे. या गंगेवर तू पूल बांध असं काली कमलीवाले बाबांनी सांगितलं. तो पूल कोणता आहे माहिती आहे आपल्याला? लक्ष्मण झुला. तो लक्ष्मण झुला जो आहे तो त्यांनी बांधायला सांगितलेला, तो त्या माणसानी बांधला. तो पहिला पूल झाला. आता काय आणखीन पुढे पुढे बरेच झुले बांधलेले आहेत, असे बरेच पूल झाले. त्यांना काय करायचंय? जो संन्यासी आहे, जो निवृत्त आहे, त्याला लोकांना त्या इकडून तिकडे जाता येत आहे का येत नाही, त्यांनी कसं जावं काय जावं विचार करायची आवश्यकता नाही आहे. परंतु तसं नाही आहे. त्यांना प्रवृत्ती आणि निवृत्ती या माणसाला पुत्ररत्न देण्याची काय आवश्यकता आहे? नाही म्हणाले. एक असाच विद्वान होता, तो आला अशाच एका संन्याशाकडे. त्यांनी सांगितलं अहो एवढे मोठे संन्यासी तुम्ही, ज्ञानाच्या उपासनेत रमलं पाहिजे आणि तुम्ही काय लोकांना नाम घ्या नाम वाटा हे सगळं करता, आम्हाला काही पटत नाही म्हणाले. तुमचं काय लोकांना नाम बिम वाटत जाऊ नका, तुम्ही म्हणाले ज्ञानाच्या गोष्टी बोला. ते म्हणाले मी साधा मनुष्य आहे, मला हे काही कळत नाही, तुम्ही मोठे विद्वान आहात, पण म्हणाले मी लोकांना नामच घ्यायला सांगणार, तुम्हालाही सांगतो म्हणाले नाम घ्या म्हणून. तर म्हणाले काय होतं नामाने? सांगतो म्हणाले काय होतं. ज्ञानाने जर कैवल्य मिळतं तर नामाने काय मिळतं सांगतो. म्हणाले ओम नमः शिवाय नाम तुम्हाला सांगतो. ठीक आहे म्हणा. ती समोर माशी आहे, तिच्याकडे हात करून म्हणा. त्याने हात केला, ओम नमः शिवाय असं म्हटलं. त्या पंडितांनी ओम नमः शिवाय म्हणून त्या माशीकडे हात दाखवला, ती माशी मरून पडली. तो म्हटला अरे चांगली उडत होती इकडे तिकडे, मी बोट करून मग तिला ओम नमः शिवाय म्हटलं, ती माशी मरून गेली. पुन्हा बाबांनी सांगितलं, ते म्हणले फुलपाखरू बसलंय तिथे, त्याच्याकडे बोट कर, ओम नमः शिवाय म्हण. तो म्हणला आता हे दुसरं पाप अंगावर घ्यावं लागेल, तेही मरायचं, काही होत नाही म्हणाले, मरू दे, बघ तरी तू त्या नामाचा काय प्रभाव आहे. पुन्हा बोट दाखवलं, ओम नमः शिवाय, ते फुलपाखरू मरून पडलं. आता त्या बाबांना नमस्कार करायला एक बाई आली, तिच्या कडेवर एक लहानसं मूल होतं. आता ती बाईनं हा म्हटलं आता हे जर सांगितलं तर अवघडच आहे प्रकरण. बाबांना तिने नमस्कार केला. बाबा म्हणाले त्या मुलाकडे हात करून म्हण ओम नमः शिवाय. तो म्हणला माझी हिंमत नाही, या 2 जीवाला मारायला लावलं, आता म्हणले हा 3रा जीव मारायला लावता का? म्हणाले. त्याने डोळे मिटले, त्या मुलाकडे हात केला, ओम नमः शिवाय म्हणाले. हिंमत नाही झाली डोळे उघडायची. थोड्या वेळाने डोळे उघडले, त्यांनी काय झालंय बघावं, तर तो थक्कच झाला. त्या बाईच्या कडेवर ते लहान मूल होतं, एवढा मोठा माणूस झाला, तरुण मुलगा, आणि त्या मुलाने याला नमस्कार केला. म्हणाले काय झालं?
तो म्हणाले, बाबा माझ्यावरती किती जन्मात ह्या सगळ्या दोषांना, माझ्या पापांना, कर्मांना भोगून मला सुखाचा जन्म मिळणार होता, मला माहीत नाही म्हणाले. पण तुम्ही काय केलंत मला? म्हणाले, ती स्त्री माझी आई नव्हे, किंवा ते लहान मूल म्हणजे तुम्हाला वाटतं तसं त्या स्त्रीचं मूल नव्हे. म्हणाले, ज्या माशीला मारलत ना त्या जन्मात मीच होतो. ज्या फुलपाखराला मारलत ना त्या माशीला मारल्यावर मी त्या जन्मात आलो. त्या जन्मात तुम्ही भगवंताचं नाव घेतलं, माझा उद्धार केला. आणि म्हणाले, जेव्हा तुम्हाला वाटलं ना त्या बाईच्या कडेवर ते मूल आहे, माझ्या पापाला म्हणाले या सत्पुरुषांनी नष्ट करून त्या मुलाच्या रूपाने तुम्हाला माझा निर्देश करून मला सगळ्या पापातून दूर केलं. तुझ्यासमोर मी उभा आहे, उत्तम मनुष्य जन्म घेऊन पूर्वजन्माचं ज्ञान मला आहे. आता मी माझ्या जीवनामध्ये चुकणार नाही, आता मी पापाला प्रवृत्त होणार नाही. बाबांनी सांगितलं, बाबा रे ऐकलंस का, काय आहे नामामध्ये सामर्थ्य? म्हणाले, पापाचे डोंगर जळून जातात नामानी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची ये गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे द्वारकेचे राणे पांडवाच्या घरी आहेत, त्यांच्या घरी सेवा करताय. मला अधिकार थोडा आहे, या हरिनामाचा अधिकार थोडा नव्हे. त्यामुळे सांगण्याचा हेतू असा इथे त्यांनी सांगितलं आहे की जो ज्ञानी पुरुष आहे, जो पंडित आहे, तो हे अशा प्रकारे कर्माचा न्यास, संन्यास, संन्यास म्हणजे काय वागायचं, भगवंताचं नामस्मरण करणारा म्हणजे काय वागतो, प्रवृत्तीपर जीवन म्हणजे काय, निवृत्तीपर जीवन म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी ह्यातलं काही राहत नाही म्हणाले. तो जो आहे तो सत्पुरुष आहे. सत्पुरुषाला केव्हा प्रवृत्ती पाहिजे आणि सत्पुरुषाला केव्हा निवृत्ती पाहिजे हे माहिती आहे. साईबाबा उगीच जन्माला येतात, अक्कलकोट स्वामी महाराज उगीच बसून राहतात, अजून सांगतात, प्रत्येकाच्या घराघरात येऊन सांगतात, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. घरात फक्त फोटो लावा, मनुष्याचं आयुष्य तरुण जातं. इतका विश्वास आहे. कशात आहे? नामात आहे. त्या ठिकाणी कशाने दिलाय? प्रवृत्ती मार्गाने दिलाय. आमच्यासारख्या आडाण्याला एवढे मोठे सत्पुरुष विश्वास देणार कसा? आमच्यासारखाच देणार, आमच्या पातळीवर येऊन देणार. म्हणून त्यांनी सांगितलं की सांख्य आणि योग पृथक आहे. हे कोण म्हणतं? बालाहा न पंडिता. जो अज्ञानी आहे तो म्हणतो. म्हणाले ज्ञानी म्हणत नाहीत. ज्ञानी कोणत्याच मार्गाला कमी म्हणत नाहीत. ज्ञानी दोन्ही मार्ग एकच आहेत म्हणतात. सांख्य योगो पृथक बालाहा प्रवदंती न पंडितः एकम अपि स्थितः सम्यक उभयोर विंदते फलम. दोन्ही मार्गाचं फल त्यांच्या हातामध्ये. त्यांना कुठल्याच मार्गाचं फल मिळत नाही. तुकाराम महाराजांकडे अभंग बघावेत. तुकाराम महाराजांचे योगाचा अनुभव असणारे अभंग थोडे, भक्तीचा मार्ग असणारे अनुभव थोडे. कोणता अनुभव नाही त्याच्यामध्ये, कर्माचा अनुभव नाही. किती लोकांना किती प्रकारांनी त्यांनी आपलं मोठेपण सिद्ध करून दाखवलं. त्यांना करावंच लागत नाही, भगवंत सिद्ध करतो. सत्पुरुषांचं मोठेपण लोकांच्या समोर आणण्याचं काम भगवंत करतो. म्हणून म्हणाले यत् सांख्य ही प्राप्यते स्थानम तत् योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. म्हणाले ज्या मार्गाने किंवा ज्या स्थानावरती सांख्य मार्गाचा अवलंब केला असता तो साधक जाऊन पोचतो. यत् सांख्य ही प्राप्यते स्थानम. सांख्य योगाच्या आचरणाने, अभ्यासाने, ज्ञानमार्गाने जे स्थान प्राप्त होतं तत् योगैरपि गम्यते. ते स्थान योगमार्गाने प्राप्त होतं. काही अंतर नाही आहे म्हणाले. एकम सांख्यम च योगम च. सांख्य आणि योग एकच आहेत. यः पश्यति स पश्यति. हे ज्याला समजतं तोच खऱ्या अर्थाने पश्यति म्हणजे द्रष्टा होतो. तोच खऱ्या अर्थाने पाहणारा होतो. त्यालाच खऱ्या अर्थाने यथार्थ ज्ञान होतं. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे. म्हणून ऐक्यता दोहिते सहजे या परी. म्हणजे जे सांख्यात मिळवावं तेच योग्यामध्ये प्राप्त करावं. म्हणून या दोघांच्या मध्ये स्वाभाविकरित्या
या दोघांच्यामध्ये साम्य आहे, सारखंच फल आहे. देखे आकाश आणि अवकाश भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. म्हणाले अवकाश शब्द वापरावा, नाहीतरी आकाश शब्द वापरावा. काय म्हणाले फरक आहे? आकाश म्हटलं तरी पोकळी आहे, अवकाश म्हटलं तरी पोकळी आहे, दोन्ही एकच आहे म्हणाले. म्हणून देख आकाश आणि अवकाशा भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा. त्याचप्रमाणे हे जे ऐक्य आहे कशामधलं? योग आणि संन्यास या दोन मार्गांच्या मधलं. ओळखे जो, ज्याला हे ओळखता येतं तोच खरा ओळखतो, तोच खरा द्रष्टा आहे, दुसरा नाही. म्हणून तयासीची जगी पाहले, पाहले त्यांनीच या जगामध्ये पाहिलं, म्हणजे त्यांनीच या जगामध्ये ज्ञान मिळवलं, म्हणजे तोच या जगामध्ये द्रष्टा झाला. पाहले आपण पे तेणेची देखले, त्यांनीच आपल्या ठिकाणी आपल्याला पाहिलं. जया सांख्य योग जाणवले भेदेविण, त्यांनीच या जगामध्ये यथार्थ ज्ञान मिळवलं, ज्यांनी सांख्य आणि योगामधला भेद शिल्लक ठेवला नाही. मले संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम योगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो म्हणाले कसं आहे पहा. म्हणाले हे अर्जुना, तुला कर्मयोगाशिवाय योगतः, योगाच्या शिवाय कर्मयोगाच्या शिवाय संन्यासाची प्राप्ती दुष्कर आहे. आधी कर्मच शिकावं लागतं. फार युक्ती कर्मामध्ये आहे. आमच्या कीर्तनकारांच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. म्हणाले मोठमोठ्या लोकांना जे कळत नाही ते सहजी वादविवाद कसे मिटवावेत. इथे सगळे वाद घेऊन पंडित बसतात, सांख्य काय आणि योग काय. व्यवहारतः वाद मिटवणाऱ्या माणसाला परमार्थातले वाद मिटवता येतात. त्याच्याकरता अगदी सोप्या सोप्या गोष्टी असतात कीर्तनकारांच्या, पण छान दृष्टांत असतात. कीर्तनकारांनी सांगितलं, म्हणाले कोणाच्याही घरी मीटिंग असली, सगळे लोक एकत्र जमणार असले की घरातल्या लोकांना असं वाटायचं की बापरे, 2 माणसांचा बिनसाखरेचा चहा, 4 माणसांचा कमी साखरेचा चहा, 6 माणसांचा अधिक साखरेचा चहा. म्हणाले 2 माणसांना आल्याचा चहा. अरे किती चहा करायचे आणि कसे त्यांना द्यायचे. म्हणाले एका मित्राच्या घरी ते सगळी मंडळी त्यांच्या मीटिंगला जमली. त्यांच्या पत्नीने विचारलं, आपण सगळे चहा घेता का? हो, आम्ही सगळे चहा घे. प्रत्येकाने, कुणी सांगितलं आम्ही 2 चमचे साखर, कुणी सांगितलं आमची 4 चमचे साखर, कुणी सांगितलं बिना साखर वगैरे वगैरे. ते म्हणाले ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांचा चहा मी आपल्या मर्जीप्रमाणे करून आणते. त्यांनी ते चहाचे कप आणले आणि त्यांनी सांगितलं आपण जसे बसला आहात तसाच मी आपला चहा करून आणला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्याचा चहा आहे. सगळ्यांनी चहा घेतला. सगळे म्हणाले छान आहे छान आहे छान आहे. आता ते सगळे गेले, त्यातला एक त्याचं कुतूहल काही क्षमेना. तो म्हटलं या बाईनी माणसागणिक लक्षात कसं ठेवलं आणि म्हणाले अजिबात न चुकता प्रत्येकाचं समाधान कसं काय झालं बाईंच्या चहाने. तो थांबला. म्हणाला हो बाई, मला अगदी मोठं कौतुक वाटतं तुमचं, तुम्ही असा कसा चहा इतक्या प्रत्येकाची आठवण ठेवून केला, काय ह्याचं इंगित काय? त्या म्हणाले काही नाही. म्हणाले काय केलं? सगळ्यांचा चहा एकसारखाच केला होता, देताना फक्त प्रत्येकाला सांगितलं हा तुझ्या चवीचा. म्हणाले व्यवहारामध्ये वाद कसे मिटवावेत साधीशी गोष्ट आहे. म्हणाले वाद कसा मिटवावा? वाद असा मिटवावा. हे शहाणपण केव्हा येतं? कर्म करून मनुष्य शहाणा होतो, कर्म टाकून मनुष्य शहाणा होत नाही. त्यांनी सांगितलं निष्काम कर्मयोगाने शहाणपण अनुभव गाठीशी येतो. व्यवहारामध्ये जेव्हा चाणाक्षपण येतं तेव्हा परमार्थामध्ये काहीतरी उभं राहण्याची ताकद येते. आणि नाही तर म्हणाले नुसताच परमार्थामध्ये संन्यासी होऊन गेला तर तो तितका शहाणा होऊन राहीलच, त्या मार्गावर टिकेलच, यशस्वी होईलच असं नाही. आमच्या याच कथेकऱ्यांची मधली आमची हरदासी कथा आहे काय. मला एक मोठं शेत होतं, चांगलं पिकणारं पळणारं. मला एक पखालवाला होता आणि तो रोज त्या शेताला मळ्याचा म्हणजे माळकरी आहे आणि एवढा मोठा मळा करणारा आहे माळी. आता त्याच्याकडे काय सारखं रोज ताजं
भाजी आहे, पाला आहे, फुलं आहेत, पालेभाज्या आहेत, फळं आहेत, सगळा मोठा समृद्ध मळा आहे त्याचा. सगळ्या मळ्याची रोज शिंपण झाली पाहिजे. तर मोटेचं पाणी घ्यायचं आणि तो त्या पखालीतनं जिथपर्यंत ती मोटेचं पाणी पोचायचं नाही तिथनं त्या पखाली घेऊन तो सगळ्या मळ्याला पाणी द्यायचा. तर हा पाणी देणारा मनुष्य पाहिला. एक भगव्यामधला संन्यासी तिथून चालला होता. त्या मनुष्याने पाहिलं, अरे सकाळी 8-8:30 वाजता हा मनुष्य हे पाणी द्यायला जातोय. तो एका जागेवरती पाय देऊन उभा राहिला. तास गेला, 2 तास, 3 तास, 4 तास, 12 वाजले. याचं पाणी देण्याचं काम चालूच. संन्यासी बुवा हलतच नाहीत. जेवायची वेळ आली. त्याने सांगितलं, संन्यासी बुवा काही आहे का जेवायला बरोबर? नाही तर माझ्याजवळचं चालत असलं तर खा थोडंसं. तर संन्यासी बुवा काही हले ना. तो म्हटलं, बाबा काय झालं? तुम्ही पाणी प्यायला नाही, तुम्ही आमच्या इथं आला नाही, तुम्हाला चांगलं गार पाणी दिलं असतं विहिरीचं प्यायला. तो म्हटला, नाही. पण म्हणाले, सांगा ना तुम्ही का असे पाय रोवून उभे राहिले? अरे म्हणले, तुझ्या कल्याणाकरता उभे राहिलो. माझं कसलं कल्याण? म्हणाले. अरे म्हणाले, इथे कुणाची तरी एक मोहर पडली आहे, सोन्याची मोहर आहे. आता तू सारख्या चक्रा मारतोयस. या चक्रा मारताना जर तुझ्या नजरेला मोहर पडली आणि तुला जर मोहर घ्यावीशी वाटली तर तुझ्या मनामध्ये पाप येईल की नाही? आणि तू पापाचा धनी होशील. म्हणून म्हणाले, मी त्या मोहरीवर पाय देऊन उभा राहिलो. तुझं काम झालं की मग मी तिथून हल्लो असतो. तो म्हणला, बाबा कमाल आहे. म्हणाले, काय झालं? अहो ही मोहर इथे 8 दिवस पडलेली. म्हणजे मी रोजच पाणी घालायला जातोय, पण दुसऱ्याची पडलेली वस्तू उचलावी हा विचार आमच्याकडे नाही, हा संस्कार आमच्याकडे नाही. आणि ह्या संन्याशांनी भगवा अंगात घातलंय, पण याच्या मनात कल्पना आहे की हे कोणीतरी उचलेल. तो संन्याशी म्हणाला, आज तू मला शिकवलंस. कर्मयोगातून सिद्ध झाल्याशिवाय संग वस्तूचा सुटत नाही. संग सुटायला, आसक्ती सुटायला कर्मच आवश्यक आहे. कर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी इथे सांगितलंय. आणि ते म्हणतात की अरे निष्काम कर्मयोगाचा अभ्यास केल्याशिवाय बाळ तुला संन्यासाची प्राप्ती कधी होणार नाही. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. म्हणाले, कर्मयोगाने युक्त असलेल्या मुनीलाच म्हणाले ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, अन्यथा होत नाही. तो कर्मयोगाने युक्तच असावा लागतो. आणि म्हणून ते म्हणतात, जो युक्तिपंथे पार्था, युक्तिपंथे निष्कामयोग पंथे, तो निष्काम कर्मयोग पंथानी जो पुढे गेला आहे न पार्था, चढे मोक्ष पर्वता, तोच मोक्षाचा पर्वत चढतो. जो महासुखाचा निमथा, कसा आहे म्हणाले, तो महासुख परमानंद, त्याचा निमथा म्हणजे त्याचं शिखर आहे. आणि वहिला पावे. वहिला आपण फार छान वापरतो, वहिला शब्द. पहिला वहिला, आपण वहिला शब्द वापरतो, पहिला वहिला म्हणून. वहिला म्हणजे लवकर. जो पहिला आला तो वहिला आला, म्हणजे तो लवकर आला म्हणून तो पहिला आला, म्हणून तो पहिला वहिला आहे. हे जे जोड शब्द वापरणे ना आपल्या भाषेमधले फार गोड आहे. आपल्याला त्याचा इतिहास जर बघत राहिलो तर भाषेची समृद्धी कळते. उगीच माऊली म्हणत नाही की अमृता ते पैजा जिंके. म्हणाले हा वहिला जो लवकर लवकर आला तो लवकरच पोचतो. म्हणाले निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करणारा जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा, त्याच्या शिखरावरती वहिला पावे, फार लवकर पोचतो. येरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. पण जो योगाची स्थिती म्हणजे जो निष्काम कर्मयोग टाकून देतो तो वायाची गा हव्यासी पडे. तो कुठल्या तरी व्यर्थ संन्यासाच्या हव्यासात, व्यर्थ वैराग्याच्या हव्यासात पडतो. त्याला ते वैराग्य अजून आलेलं नसतं. तुम्ही व्यवहारामध्ये सुद्धा बघा, प्रपंच करून ते टक्के टोणपे खाऊन जे वैराग्य येतं ते अनुष्ठान करत राहिलेल्या एखाद्या अभ्यासी साधकाला यायला फार वेळ लागतो. कारण तुम्हाला प्रत्येक पावलावरती तडजोड आहे, प्रत्येक पावलावर तडजोड आहे. हे असं केलं तर हे चालणार नाही, हे असं केलं तर हे चालणार नाही. हे आजपर्यंतचं तत्त्वज्ञान आहे निष्काम कर्मयोगाचं. आजच्या काळाचा ऑर्डर ऑफ द डे, मला माझी स्पेस पाहिजे, जो तो आपल्या स्पेसमध्ये.
ज्याला त्याला स्वातंत्र्य पाहिजे. कोण तडजोड विचारात घेत? तो म्हणतो मला तडजोड नको. आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा आता 18व्या वर्षी स्वातंत्र्य पाहिजे. त्यांना नको, तडजोडच नको. हा निष्काम कर्मयोगाच्या बरोबर विपरीत आजचं जीवन आहे, बरोबर विपरीत आजचा संस्कार आहे. असो, तो वायाची का हव्यासी पडे, परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. पण त्याला कधीच संन्यास प्राप्त होत नाही, कारण त्याला कल्पनाच नाही आहे की निष्काम कर्मयोग ही काय गोष्ट आहे आणि कसा बंध सुटतो, कशी उपाधी सुटते, कसा संग सुटतो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा कुर्वनपी न लिप्यते. चालली आहेत सगळी लक्षणं सांगतायत सगळी ही कशी आहेत. जो योगाने युक्त आहे म्हणजे निष्काम कर्मयोगाने युक्त आहे. विशुद्धात्मा, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. विजितात्मा, ज्यांनी आपल्या देहावरती इंद्रियांवरती नियंत्रण प्राप्त करून घेतलेलं आहे. जितेंद्रिय, ज्याची इंद्रिय पूर्णपणे त्याच्या कैयामध्ये आहेत. सर्व भूतात्मा म्हणाले सर्व भूतमात्रांच्या मध्ये भरून राहिलेला जो परमात्मा आहे त्याच्याशी जो जोडून राहतो. सर्व भूतात्मा म्हणाले त्याच्याशी ज्याचं अनुसंधान आहे तो कुर्वनपी न लिप्यते. तो जीवनामध्ये सगळा व्यवहार करत राहतो, पण सर्व व्यवहार करूनही त्याला त्या व्यवहाराचा लेप लागत नाही, संग लागत नाही, त्याचं त्या ठिकाणी उपाधी लागत नाही. हे 2-3 शब्द सगळे एकमेकांचे एकसारखे पर्यायीत म्हणायला हरकत नाही. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, ज्यांनी आपल्या अंतःकरणातली भ्रांती काढून टाकली. कशाची? अज्ञानाची. अज्ञान काय? तर मी म्हणजे देह आहे, हे अज्ञान ज्यांनी काढून टाकलं. गुरुवाक्ये मन धुतले, गुरूंच्या वचनाने, गुरूंच्या आज्ञेने, गुरूंच्या उपदेशाने आपलं मन ज्यांनी शुद्ध करून घेतलं. म्हणाले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया. आणि मग म्हणाले ज्यांनी आपल्या मनाला आत्मस्वरूपामध्ये ठेवून दिलं. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. म्हणाले जोपर्यंत समुद्रामध्ये मीठ पडलेलं नसतं तोपर्यंत मीठ वेगळं राहतं, परंतु एकदा समुद्रात मीठ पडलं की मीठ कसं होतं? समुद्रच होऊन जातं. कारण तो आता इथं मीठ आहे का तिथं मीठ आहे आता कुठे राहील, सगळ्या पाण्यात मिसळून गेलं, ते एकरूप झालं त्या पाण्याशी. म्हणून म्हणाले तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले, तेणे एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. आपण ही अगदी मनात ठेवण्याचीच गोष्ट आहे की संकल्पापासून ज्या मनाला बाजूला काढलं, संकल्प सुटला की मन काय होतं? चित्त, त्या चित्तातला तला त निघून जातो, त्यातला फक्त आता पायमोडका त राहतो, चित्त राहत, तेवढं चैतन्य राहत, तची पूर्ण तची उपाधी सुटून जाते. म्हणून ते म्हणतात काय राहतं? मन, जयाचे मनची चैतन्य जाहल, चैतन्यच होतं, त्याशिवाय मनाची स्थिती वेगळी होत नाही. तेणे एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. वास्तविक पाहता एकदेशीय ते एकटं एक चैतन्य आहे. ते चैतन्य काय होतं? 3ही लोकांना व्यापून राहतं, ते कुठेही जातं. ते तुकाराम महाराज म्हणतात ना, अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि तुका आकाशा एवढा आहे, संबंध आकाशात तो व्यापून राहिलेला आहे. कारण का? संकल्परहित आहे, त्यांच्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. आता कर्ता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आता कर्त्यांनी कर्म करावं ही त्रिपुटी संपून गेली. आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. आणि तरीसुद्धा त्याला देहाने कर्म करावं लागलं तरीसुद्धा कर्म करून तो कसा आहे? अकर्ताच आहे. त्याच्या ठिकाणी कर्म करून त्या कर्माचा लेप लागत नाही. आता ते म्हणतात नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्नन
अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिषन अपि इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. म्हणाले इथे काय आहे की ह्या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की तत्ववित ज्याने खरं स्वरूप जाणलेलं आहे किंवा जो जाणणारा आहे त्याच्या ठिकाणी काय लक्षात येतं, कोणता सिद्धांत बळकट झालाय. नैव किंचित करोमी इति युक्तो मन्यते. ही जी भूमिका आहे ती त्याच्या ठिकाणी पक्की होते की मी यातलं काही करत नाही. कोण यातलं काही करत नाही? हा तत्वविद म्हणतो की ज्याला मी 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 म्हणतो हा मी यातलं काही करत नाही. ज्याला मी म्हणतो ते मी कोणी नाही, ते केवळ चैतन्य आहे. चैतन्याशिवाय तिथे दुसरं काही नाही. मग पाहणं असो ऐकणं असो सगळ्या ह्या क्रिया आहेत. या सगळ्या क्रिया कोण करतो तर इंद्रियाणी इंद्रियार्थेषु. जे ते इंद्रिय आपल्या गरजे करता. इथे डोळे आहेत पुष्कळ आणि त्या डोळ्यांनी जर पाहिलंच नाही तर कसं चालेल. कान आहेत ऐकलंच नाही तर कसं चालेल. ऐकलंच नाही तर कसं चालेल. ज्या त्या इंद्रियांनी आपलं आपलं काम करायचं आहे. कशा करता? त्यांच्या अर्थाकरता, त्यांच्या हेतू करता, त्यांच्या कार्याकरता. वर्तंत इति धारयन. हे त्याला माहिती आहे की हे चालू आहे, हे घरामध्ये चालू राहतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय पडायचं कारण नाही. आणि म्हणून हे पार्था जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. आणखीन वेगळ्या प्रकाराने स्पष्टीकरण माऊली सांगतात की जे पार्था तया देही असा जो कोण पुरुष आहे, कोण जो तत्ववित आहे, जो परमात्म्याला जाणणारा आहे, त्याला आपल्या देहात राहत असून सुद्धा हा देह म्हणजे मी आहे याचं त्याला स्मरण नाही. चाललंय देहाच्या पातळीवरती घडतंय. ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ज्याला मीपणाची आठवण नाही त्याच्या ठिकाणी कर्तृत्व कसं होईल. कारण कर्तृत्व आणि भोक्तृत्व हा विषय कोणाचा आहे? अहंकाराचा. माझ्या ठिकाणी जे मीचं स्फुरण आहे त्या स्फुरणाचा विषय आहे हे कर्तृत्व. हे मी केलं, हे मला भोगावं लागलं, हे आम्हाला आवडतं म्हणून हे सगळं निर्माण केलं. म्हणजे भोक्तृत्व आणि कर्तृत्व हा जो विषय आहे तो त्या अहंकाराचा आहे, मीच्या स्फुरणाचा आहे. पण ज्याचं मीचं स्फुरणच राहिलं नाही ते कुठे गेलं? आता पुन्हा लक्षात ठेवायचं तर स्वस्वरूपी तो आपल्या ठिकाणी जाऊन बसलेला, आपल्या स्थानावर जाऊन बसलेला. तो आता या देहामध्ये अडकलेला नाही आहे. आपण अनेक वेळा जसं म्हणतो की भागवतकारांनी सांगितलं त्यातल्या कथेच्याच अनुषंगाने, उपदेशाच्या अनुषंगाने भक्ती कशी करावी, इहलोकात करावी, कुठे करावी. ती मूळ भक्ती तर निघून गेली आहे वरती आणि ती तर वैकुंठामध्ये निवास करते. तेव्हा उपदेश करताना करणाऱ्यांनी सांगितलं, अहो तुमचं अंतःकरण आहे ते रोज इथं कशाला ठेवता. तुमचं अंतःकरण उचला आणि वैकुंठात पाठवून द्या. आपल्या देहाने इथे व्यवहार करा, अंतःकरणाला वैकुंठातच ठेवा. म्हणाले तुम्हाला त्या विशुद्ध भक्तीचा लाभ होईल, त्याचा आनंद मिळेल, त्या भक्तीचं दर्शन होईल. आणि वैकुंठामध्ये जाण्याची यातायात करायची नसेल तर म्हणाले इथे पण तोच आनंद आहे. तो कुठे मिळेल? की भक्ती जी आहे ती श्रेष्ठ भक्तांच्या हृदयामध्ये या पृथ्वी तलावर निवास करू. तुम्ही कोणाला शरण जा? म्हणाले त्या भगवंताच्या श्रेष्ठ भक्तांना शरण जा. जेव्हा त्या भगवंताच्या श्रेष्ठ भक्तांना आम्ही शरण जाऊ त्यावेळी त्या भक्तीचा लाभ आम्हाला होणारच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ती भक्ती या पृथ्वी तलावरती शोधायची असेल तर सत्पुरुषांच्या अंतःकरणात शोधावी, नाही तर आपल्या अंतःकरणाला थेट उचलून वैकुंठात नेऊन ठेवावं की जिथे त्या भक्तीचा लाभ आपल्याला घेता येईल. आणि म्हणून ते इथे म्हणतात की त्याला देह याचं भान नाही आहे. हा जो आहे जे पार्था तया देही मी ऐसा ठाऊक नाही, मी आणि माझ्या मीपणाचं स्फुरण गेलेलं आहे. तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. मग त्याच्याकडे कोणतं कर्तृत्व आणि भोक्तृत्व शिल्लक राहिलं?
काही शिल्लक राहत नाही म्हणाले. ऐसे तनुस्थाने विण, ऐसे तनुत्यागे विण, अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. केवढा अधिकार सांगितलाय बघा. या निष्काम कर्मयोगाचं आचरण करणारा पुरुष देहामध्ये व्यापार करतो आहे, देहाच्या साह्याने व्यापार करतो आहे, परंतु जे अमूर्त गुण आहेत, जे देहात प्रकट होऊ शकत नाहीत, असेही गुण त्याच्या ठिकाणी आहे. देहामध्ये असूनही अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी ते सगळे अमृताचे म्हणजे परब्रह्माचे, जे लौकिकामध्ये दिसणार नाहीत. कारण का? कारण एकच आहे की हा लौकिक जगताचा व्यापार हा बंधानी, हा मायेनी, हा त्रिगुणांनी व्याप्त आहे, बंदिस्त आहे. त्या ठिकाणी त्या उपाधीनी अडकलेला आहे. आता हा देहात आहे इथे, परंतु ह्या कोणत्याच उपाधी त्याला अडकवत नाहीत. भगवंताची सर्वज्ञता त्याला वरते. बाळपणीचं वरियरी सर्वज्ञता माऊली म्हणते की म्हणाले हे पुरुष कसे आहेत, यांना बाळपणीच सर्वज्ञता वरलेली आहे. भगवंताच्या या गुणाचं मोठं कोडं वाटतं. सगळ्याचं ज्ञान एका क्षणी भगवंताला आहे, कोणताही सुपर कॉम्प्युटर तिथे टिकणार नाही. तो सर्वत्रता मोठा अवघड गुण आहे. एका वेळी परमात्मा सबंध ब्रह्मांडात भरून आहे, पण हा तसाच असतो, हा त्याच्याच सारखा आहे. म्हणाले हे जे अमृताचे गुण आहेत ते त्याच्या ठिकाणी प्रकट होतात. एरवी जाणिकांची ये परी, तोही एक शरीरी, अशेशी ही व्यापारी वर्ततू असे. एरवी रोजचा व्यवहार करताना 4 लोकांसारखाच व्यवहार करतो. माऊली म्हणते तसं अलौकिक न होवावे लौकिकाप्रती. तो लोकांच्या मध्ये मी कोणीतरी मोठा आहे असं तो दाखवत नाही. आणि म्हणाले सामान्य माणसासारखा व्यवहार करतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे. कसं सुंदर निरूपण केलंय बघा. मला एवढा सत्पुरुष आहे, पण तोही कानाने ऐकतो, तोही डोळ्यांनी पाहतो. परी तेथीचा सर्वथा नो हे नवल देखे. पण तो त्या ठिकाणाशी गुंतून पडलेला नाही आहे, आमच्यासारखा नाही आहे. म्हणाले स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी ग्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आथी. म्हणाले योग्य वेळी योग्य ते बोलतो, परिमल त्या सुंदर अशा सुगंधाचा आस्वाद घेतो, स्पर्शाचा त्याची जाण घेतो. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची या अवसरी निधी जे सुखे. जे टाकायचं ते टाकतो, झोपायच्या वेळी सुखाची झोप घेतो. आमच्यासारखी आपुलेनी इच्छा वशे, तोही गा चालतू असे. त्याला आता इथून पंढरपूरला जायचंय चालत जातो, त्याला इथून वाडीला जायचंय चालत जातो, त्याला इथून आणखीन कुठे बद्रीनारायणला जायचं, केदारला जायचं, कुठे वैष्णोदेवीला जायचं, त्याला तुळजाभवानीला जायचं. जिथे जायचं जी इच्छा करील तिथे जातो. पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. म्हणजे पायानी आपल्या स्वेच्छेनी जातो. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय सांगितलं, आपुलेनी इच्छा वशे. म्हणजे कुठल्याही प्रकारची वृत्ती शिल्लक नसताना सुद्धा त्याची इच्छा, कोणाची इच्छा आहे, परेच्छा. त्याच्या ठिकाणी संकल्प कुणाचा उत्पन्न होतो, परमात्म्याचा. जेव्हा त्याला इथून चला असं स्फुरण होतं तेव्हा ते त्याच्या चित्ताचं स्फुरण नाही आहे. आम्हाला जसं वाटतं अहो झालं आता भारत झाला सगळा बघून, आता परदेश बघायला पाहिजे हळूहळू, हे आमची हौस आहे, हे आमच्या चित्ताचं स्फुरण आहे. तो जेव्हा त्याच्या स्थानावरून उठून बद्रीनारायणला जातो तेव्हा भगवंत सांगतो आता तिथे जा, भगवंत सांगतो आता इथे ये. आणि त्याला जाता आलं नाही तर भगवंत म्हणतो ते बद्रीनारायणच तुझ्या इथे उभं करतो. आपल्या स्थानाचं दर्शन त्याला त्याच्या स्थानावर देतं. भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून ते सांगतात, फार चांगला शब्द वापरलाय माऊलींनी आणि अनेक शंकांचं निरसन केलंय. आपुलेनी इच्छावशे. लगेच आपल्या मनात प्रश्न येईल, पण त्याला इच्छा आहे कुठे? ज्याला इच्छा नाही तोही गा चालतू दिसे. त्याला जिकडे आपुलेनी इच्छावशे म्हणजे त्याला जिकडे चालायचं आहे तो तिकडे चालत जातो. पण ती चालण्याची प्रेरणा कोण देतो? यदृच्छा, त्याच्या इच्छेने.
पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर. अशा प्रकारे सगळं कर्म करतो. हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिष आदी करुणी. निमेष आणि उन्मेष, त्या निमिष आणि उन्मेष दोन्ही, की पापण्यांची हालचाल करत राहणे त्याच्याकडे होतं. डोळ्यांनी पाहणं होतं, पायांनी चालणं होतं, शरीराने झोप होते. पार्था तयाचा ठाई हे आघवेची आथी पाही. परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. एक लक्षात घे म्हणाले, हे सगळे व्यापार करताना तो जगामध्ये दिसतो, पण तो ह्यातलं काही करत नाही. मग कोण करवतो? परमात्मा. परमात्म्याची इच्छा. जै भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चेईला म्हणून ये. म्हणाले ह्या ठिकाणी कसा झाला तर भ्रांती से जे सुतला पै स्वप्न सुखे भूतला मग ज्ञानोदयी चेईला म्हणून या. हे सगळं संपलं. जागृतीची भ्रांती दशा संपली, स्वप्नाची प्रातिभासिक दशा संपली. आता प्राज्ञाची जी ज्ञानाची दशा आहे, मग ज्ञानोदयी चेईला म्हणून या. पण त्या प्राज्ञ ज्ञानामध्ये नाही आहे, तो सुषुप्तीमध्ये नाही आहे. आपल्याला उपनिषदांनी जे सांगितलं आहे की सुषुप्ती म्हणजे काय आहे? सुषुप्ती म्हणजे ज्ञानाची स्थिती आहे. आनंद भूक असं त्याचं वर्णन केलेलं आहे. चेतोमुखा असं वर्णन केलेलं आहे. आनंदाची उपलब्धी आहे गाढ झोपेमध्ये, परंतु अज्ञान आहे. गाढ झोपेमध्ये आनंद मिळतो, गाढ झोपेमध्ये शरीराला सुख मिळतं, कळतच नाही. अज्ञानातला अनुभव आहे तो. म्हणून ब्रह्मानंद सहोदरा, म्हणून ब्रह्मानंदाचा छोटासा भाऊ आहे, पण ब्रह्मानंदाचा कसा भाऊ आहे? अडाणी भाऊ आहे, अज्ञानी भाऊ आहे. कारण गाढ झोपेमध्ये आम्हाला ब्रह्मानंदी लागली टाळी अशी स्थिती आहे, परंतु अगदी गाढ झोपेमध्ये आम्ही सगळं सुख अनुभवतो, पण ते सुख अज्ञानातलं आहे. समाधीमध्ये सुख आनंदाचंच आहे, आनंदच अनुभवतो, पण जेव्हा अनुभवत असतो तेव्हा त्याला कळतो. हे म्हणजे झोपेतून उठल्यावर आम्ही सांगतो काय झोप लागली हो, अगदी ताजं तवानं वाटतंय, पण झोपेत असताना कुठे कळतंय? गाढ झोप घेताना काही कळत नाही, त्याच्यातून बाहेर आल्यावर कळतं. आणि समाधीचं सुख घेत असताना कळतं. म्हणून ती ज्ञानाची स्थिती आहे, ही अज्ञानाची स्थिती आहे. म्हणून ते सांगतात मग ज्ञानोदयी चेईला, याला आता ज्ञान झालंय म्हणून या. ज्ञानाचा उदय, ज्ञानोदयी चेईला, चेईला म्हणजे जागा झाला. हा ज्ञानाच्या उदयाने जागा झालेला आहे. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांना सोडून पुढे गेलेला आहे. म्हणाले ब्रह्मण्याधाय कर्माणी. बरोबर आहे ना? ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिव अंबसा. म्हणाले ब्रह्मणी आधाय कर्माणी. सगळी कर्म कुठे ठेवली? आधाय ठेवली आहे. कुठे? ब्रह्माच्या ठिकाणी. सगळ्या कर्मांचं समर्पण ब्रह्माच्या ठिकाणी केलंय. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः. त्या कर्माचा संग जो टाकून देतो, म्हणाले फलाची आसक्ती जो सोडून देतो, लिप्यते न स पापेन, त्याला कोणत्याही प्रकारच्या पापाचा लेप लागत नाही. कसा? पद्मपत्रमिव अंबसा. जलामध्ये असलेलं पद्मपत्र, कमळाचं पान जे आहे, त्याच्यावरून कितीही पाणी गेलं तरी त्या पाण्याने ते ओलं होत नाही. ते जसं आहे तसं राहतं. तसाच हा ह्या जगामध्ये आल्यानंतर आपली सगळी कर्म ब्रह्माच्या ठिकाणी ठेवून, म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी ठेवून आणि त्या कर्माच्या संगांचा त्याग करून तो सर्व पापापासून, म्हणजे सर्व उपाधींपासून अलग राहतो. जसं कमळाचं पान हे जलामध्ये राहून सुद्धा त्यापासून अलग राहतं. आता अधिष्ठान संगती, अशेषाही इंद्रिय वृत्ती
आपुलालिया आथी वर्तत आहाती. आता अधिष्ठान संगती. अधिष्ठान काय आहे? चैतन्य. आपल्या संपूर्ण जीवनाचं अधिष्ठानच चैतन्य आहे. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती. सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती. अशेष कशाच्याच वृत्ती सोडल्या नाहीत. कोणती इंद्रिय? मन पण इंद्रिय आहे, वृत्तीला सुद्धा इंद्रिय आहे. कारण वृत्तीला सुद्धा बुद्धीला सुद्धा इंद्रिय म्हणावं लागेल. म्हणजे ज्या मनाला इंद्रिय म्हटलंय ती बुद्धी पण वृत्तीने आवृत्त आहे. त्या बुद्धीला पण वृत्ती आहे, तीही त्या वृत्तीला सोडू शकत नाही. कोणती वृत्ती आहे? स्मृती वृत्ती. स्मरणाशिवाय बुद्धी काय काम करते? निश्चयात्मिका बुद्धीला स्मरण आहे, स्मरणाला वृत्ती आहे. ती वृत्ती आहे म्हणून व्यापार आहे. जसा मनाला व्यापार आहे, ते म्हणतात सगळे व्यापार खुंटले, बुद्धी पण खुंटली. बुद्धीचा व्यापार, बुद्धी खुंटली म्हणजे बुद्धीला कळत नाही असं नाही झालं, अल्झायमर नाही झाला तिला. ती बुद्धी जी आहे ती कुठल्याही प्रकारे कार्यकारी राहिली नाही. ती कुठल्याही प्रकारे कोणत्याही कर्मामध्ये अडकत नाही. ती जी बुद्धी आहे स्मरण आहे. बुद्धी कार्य करू शकते, पण त्या ठिकाणी सगळ्यांनी आपलं प्रत्येक कर्म स्वाभाविक दशेत ठेवून परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. आपुलालिया अर्थी वर्तत आहात. जेवढं काम आहे तेवढं चोखपणे बुद्धीने काय करायचं आहे? जे नेमून दिलंय तेवढं बुद्धी काम करील. मनाला नेमून दिलंय ते काम मन करील. इंद्रियांना नेमून दिलंय ते काम इंद्रिय करील. दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे. दिव्याचा प्रकाश आहे आणि घरामध्ये सगळं काम चाललंय. दिवे गेले की रात्री कळतं. दिवसा दिवे गेले 3 तास 4 तास चालले त्या इन्व्हर्टरवर की मग कळायला लागतं, अरे देवा आता दिवे कधी येतील. अहो इन्व्हर्टर किती वेळ चालणार हो? असे 8-8 तास दिवे गेले तर मग काय करणार? आपला वैताग तेव्हा सुरू होतो. म्हणाले या दिवा लागलेला आहे, त्याचं अस्तित्व तेव्हा आपल्याला कळत नाही. म्हणाले त्या दिव्याच्या उजेडामध्ये घरातले सगळे व्यापार चालू असतात. तसं एक चैतन्य या देहामध्ये अधिष्ठान रूपाने राहिलेलं आहे आणि म्हणाले या देहाचे व्यापार आपोआप चालू आहेत आणि ते त्यांच्या ठिकाणी चाललेले आहेत. देही कर्मजात तैसे योगयुक्ता. या देहामधलं कर्म जे आहे ते हे योगाने युक्त असलेल्या पुरुषाच्या ठिकाणी होत राहतं. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे. त्याच्याकडून सगळी कर्म केली जातात पण कुठलंही कर्मबंधन त्याच्यावर पडत नाही. जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे सिंपे म्हणजे ओलं होणे, न सिंपे ते ओलं होत नाही. जळामध्ये जळी जळे, जलामध्ये असणारं पद्मपत्र त्या जलामुळे जसं ओलं होत नाही.